हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. जरा सकाळी उठल्या उठल्या या मॅडम गेटवर बसून आमची वाटच बघत होत्या आणि आज ना मला खूप सर्दी खोकला झाला होता आणि अजिबात बरं वाटत नव्हतं. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आधी गरम गरम कॉफी घेतली आणि हिच्यासोबत परत टाईमपास करत बसलो, कारण ही आज खूप मजेच्या मूडमध्ये होती आणि सारखी आमच्या जवळ करत होती. त्यानंतर मी आवरून घेतलं पटकन आणि मग दूध आलं तर दूधसुद्धा तापवून घेतलं. त्यानंतर आज मी परत हेअर वॉश केला होता, सो हेअरसुद्धा ड्राय करून घेतले आणि खूप भूक लागली होती म्हणून थोडंसं फराळाचं करून घेतलं आणि मग हे सॉन्ग बघितलं. हे तुम्हीसुद्धा बघा, खूप छान सॉन्ग आहे. त्यानंतर आज मम्माला थोडीशी हेल्प केली, कारण आज जेवायला खूप लेट झालं होतं आणि आज मम्माने माझा फेवरेट दाणे भात बनवला होता आणि मम्मा खूप छान बनवते. त्यानंतर मी आज जेवता जेवता मूव्ही बघितला, काकण. खूप छान मूव्ही आहे, तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा. लव्ह स्टोरी आहे पण छान आहे. त्यानंतर मी गेली मार्केटला, कारण मला स्किन केअर्सचं प्रोडक्ट आणायचं होतं, त्यामुळे मार्केटला गेली आणि मी हे घेऊन आली. त्यानंतर घरी आल्याबरोबर परत कॉफी केली, कारण तुम्हाला तर माहीतच आहे कॉफी इज टू मच मॅन्डेटरी. त्यानंतर मम्माने गार्डनमधली हळद काढली आणि या मॅडमला पाहिजे होते हेअर स्ट्रेट करून, सो हिला पटकन हेअर स्ट्रेट करून दिले. त्यानंतर मी पटापट रेडी झाली, कारण आज ताईच्या मुलाचा आणि भावाचा दोघांचा पण बर्थडे होता आणि सोबत सेलिब्रेशन होतं. सो पटापट रेडी झाली आणि थोडेसे व्हिडिओज वगैरे काढून घेतले. त्यानंतर गेली मोठ्या घरी आणि इथे सुद्धा यांच्या बड्डेचा केक वगैरे कट केला. देन इकडे आज होती पावभाजी, सो आम्ही सर्वांनी पावभाजी खाल्ली आणि पावभाजी खूप छान झाली होती. त्यानंतर पटकन घरी यायसाठी निघालो, कारण आज घरी होतं तुळशीचं लग्न. सो पटकन घरी आलो आणि तुळशीचं लग्न लावलं आणि मग लगेच आम्ही छान फटाके वगैरे फोडले. तर काय, असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.